नमस्कार. आज आपण जाणून घेऊया हिवाळ्यात संधिवातासाठी घेण्यात येणारी काळजी. हिवाळ्यात वातावरणात वातदोष वाढलेला असतो. त्याच प्रकारे आपल्या शरीरातही वाताचा प्रकोप होतो. संधिवात हा वातप्रधान व्याधी असल्यामुळे त्याची ही लक्षणे अधिक प्रमाणात आपल्या शरीरात दिसून येतात. जसं की सूज येणे, सांधे दुखणे, सांध्यांमध्ये कडकपणा येणे म्हणजे स्टिफनेस येणे, हालचाल केल्यास सांधे दुखून येणे. ते सगळं टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. पहिला उपाय म्हणजे अभ्यंग किंवा तेल मालिश. आयुर्वेदात तीळ तेल हे संधिवातासाठी सर्वोत्तम सांगितलेले आहे. तर सकाळी अंघोळीच्या आधी 15 ते 20 मिनिटं आधी तिळाचं तेल थोडं कोमट करून हलक्या हाताने संपूर्ण शरीरावर किंवा सांध्यांच्या ठिकाणी हलक्या हाताने मालिश करू शकतात. त्यानंतर गरम पाणी किंवा कोमट पाण्याने अंघोळ करावी. यामुळे सांध्यांमध्ये आलेला जो कडकपणा, जो स्टिफनेस आहे तो निघून जातो. त्याच प्रकारे वाताचं शमन होण्यास मदत होते. त्यानंतर आपण आहार घेताना स्निग्ध पदार्थाचं सेवन अधिकाधिक ठेवायचं आहे. स्निग्ध पदार्थ हे वाताचं शमन करतो. त्यामुळे जेवणात आपण तूप, दूध, त्याच प्रकारे बदाम हे सगळे आपण प्रमाण वाढवू शकतो. त्यानंतर हलका व्यायाम करणे किंवा योगासने करणे किंवा शरीराची हलकी हालचाल ठेवणे हे अत्यावश्यक असते. दुखण्यामुळे हालचाल कमी होऊन गेल्यामुळे शरीरात कडकपणा अधिक वाढतो. त्यामुळे सांध्यांची हालचाल होणे हे अत्यावश्यक राहते. त्यासाठी हलका व्यायाम किंवा योगासने करू शकतात. त्याच प्रकारे आपल्या शरीराला थेट थंड वारा लागू नये याची काळजी घ्यावी. त्यामुळे डायरेक्ट एसीच्या ठिकाणी किंवा डायरेक्ट फॅनच्या खाली बसणे टाळावे. त्याच प्रकारे उबदार कपडे घालावे जे तुमचे जॉइंट्स कम्प्लिटली झाकू शकतात आणि वातावरणात जो थंड वारा आहे, जो वात आहे तो आपल्या शरीराला त्रास देणार नाही याची काळजी घ्यावी. तर वरील सगळ्या काळजीने हिवाळ्यात आपण संधिवाताचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो.